Press the subscribe button and hit the bell icon to never miss a video from Smithara. नमस्कार. आज 8 मार्च हा दिवस महिला सशक्तीकरण दिवस म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी आपण प्रत्येक वर्षी निरनिराळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेल्या महिलांची ओळख करून घेत असतो. आणि आज आपण अशाच एका महिलेची ओळख करून घेणार आहोत. शाहूपुरी पहिल्या गल्लीमध्ये त्यांचा मसाल्याचा व्यवसाय आहे. श्रीमती विजयमाला चव्हाण. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा 25 किलोचा व्यवसाय 500 टनावर कसा गेला. घरची परिस्थिती गरिबीची. पतीच्या निधनानंतर कुटुंब चालवण्याची जबाबदारी यांच्यावर येऊन पडली. आर्थिक अडचणीचे चक्रव्यूह भेदण्याचे आव्हान आवासून समोर उभे होते. अशा वेळी अतिशय धाडसाने त्यांनी घरातच कोल्हापुरी चटणी तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. चवदार आणि झणझणीत चटणीमुळे व्यवसायात जम बसला. मूळचे कोल्हापूरकर मात्र नोकरी व्यवसायानिमित्त पुणे, मुंबई, बेंगलोरसह ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी येथे असलेल्या कुटुंबांना त्यांच्याकडची चटणी हवी असते. आता या व्यवसायातून आर्थिक स्थैर्य मिळवत त्यांनी अनेक महिलांनाही रोजगार दिला आहे. श्रीमती विजयमाला भारतकुमार चव्हाण हे त्यांचे नाव. आज 75 वर्षाच्या असलेल्या विजयमाला यांचं शिक्षण त्या काळात इयत्ता 7वी पर्यंत. सन 1995-96 साली 25 किलो चटणीपासून सुरू केलेला त्यांचा हा व्यवसाय 500 टनापर्यंत कसा पोचला हे आपण जाणून घेऊया. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. काकी, तुम्ही ही सुरुवात कधीपासून केली? किती वर्ष झाली? आता 95-96 पासून जास्त प्रमाणात सुरू केले. अगोदर हळूहळू होते सुरू, म्हणजे घरगुती होते. फार लोक पूर्वी पण यायचे. तुम्ही आधी फक्त घरात करत होते? अगोदर मी होते, मुलं लहान होती, मग मुलं सगळं बाहेर खरेदी करून आणून द्यायचे आणि मी एकटीच तयार करायचे. फार लोक पण यायचे तेव्हा. आणि मग नंतर मुलांची लग्न झाल्यावर सुना मदत करतात. अच्छा. आणि आता सगळं ऑनलाईन चालू झालंय? ऑनलाईन अगदी भरपूर चालू. मग तुम्ही ऑनलाईन पण सेल करता? हो. म्हणजे ऑनलाईन जर ऑर्डर दिले लोकांनी तर तुम्ही पाठवू शकता? हो, फोनवर येतात ऑर्डर, आम्ही पाठवतो. मुलगा आहे कामगार, तो करतो. बरं. जर तुम्हाला हवं असेल काहीही यातला पदार्थ, मी तुम्हाला दाखवणार आहे काय काय प्रोडक्ट्स आहेत त्यांचे, तर तुम्हाला मी साईडला नंबर पण देतेय, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून या गोष्टी मागवू शकता. हो. आजी, बऱ्याच जणी बाहेर परदेशात वगैरे द्यायला किंवा आपल्या मुलांना, आता माझाच मुलगा आता पुढे शिकायला जाणार आहे, तर मग तुमच्याकडे ते प्रोडक्ट्स काय काय असतात की आम्ही देऊ शकतो मुलांना? सगळ्या चटण्या, लोणची चालत असलं नेत, बरेच परवानगी असेल तर ते घेऊन जातात. लाडू वगैरे काही ऑर्डर दिले तर आम्ही देऊ शकतो. बरं. चकली वगैरे पण असते? हो, चकली तर रोजच असते. अच्छा. चकली, राजगिरा लाडू, बेसन रवा लाडू आणि बुंदीचे पण ऑर्डर असेल, गुळाचे करतो आपण, परत साखरेच्या पाकातले. तुमच्याकडून सगळ्यात जास्त कुठले प्रोडक्ट्स सेल होतात? शेंगा चटणी भरपूर जाते, मेथकूट भरपूर जाते, सगळ्या चटण्या भरपूरच जाते, कांदा लसूण तर भरपूर जाते. आणि जैन मसाला आपला जातोय आणि इतर लोकही नेतात जैन मसाला. आणि आपल्याकडे जैन भडंग वगैरे पण आहे? जैन आहे, काय लसणाचे आहे, परत पिवळी भडंग मिरचीची आहे, लोणची भरपूर जातात. माईन मुळ्याचं लोणचं पण मला कोणीतरी विचारलं होतं ब्लॉग मध्ये की माईन मुळ्याचं लोणचं कुठे मिळतं, तर माईन मुळ्याचं लोणचं आपल्याकडे मिळून जाईल. त्याशिवाय ओल्या हळदीचं लोणचं मिळून जाईल आणि छन्नीचं सीझनला असते आता, म्हणजे नाही. हा, सीझन असेल तेव्हा छन्नीचं पण तुम्हाला लोणचं मिळेल. आणि 12 महिने आंबा, लिंबू, गोड, साधं, मिरची तर रोज असते. 2 दिवसात एकदा आमची मिरचीचं लोणचं. ओके. आणि मिरची पावडर तर असंच की 5-6 रुपये किलो एवढे दर होते. मेथकूट एका वेळेला 50 किलो एका वेळेला. आता सुद्धा आमचं 50 किलो आम्ही करतो, पण त्यावेळेला एका वेळेला 50 किलो. मग आता हे पहिल्यापासून होतं की तुम्ही म्हणजे स्वतः? आम्ही सुरू केलं. मग ते कसं सुचलं, म्हणजे काय होतं डोक्यात की काय का करावं असं वाटलं? किंवा ते दुकान मिरचीचं, त्यामुळे मिरची पूड, हळद पूड असं सुरू केलं आणि मशिनरी घातली इथे.
हात मशीन, मोठं मशीन होतं. तरी 50 वर्ष झालं म्हणता ना? 50 पेक्षा जास्त झाले. अच्छा, ओके. मोठी मशिनरी होती ते. हा. आणि मग परत असंच काय म्हणाल गोडा मसाला गरम मसाला केला, मग मेथकूट. मग त्यावेळेला चटण्या वगैरे करत नव्हतं. गरम मसाला, गोडा मसाला, परत धने जिरे पूड, आणि परत बाहेरचं पण आम्ही करून देत होतो. मशीन मोठं होतं ना, बाहेरचं सुद्धा सगळ्यांचं, घोडगिऱ्यांचं. परत खाली मगनलाल शाह म्हणून दुकान होतं ते. हायजीनचं कसं करता, म्हणजे कसं मेंटेन करता? सगळं धुवून स्वच्छ सगळ्यांना म्हणजे ताकीद करून ठेवलेलं आहे लेबरनं. काय आल्यानंतर हातपाय धुवायचे, कपडे बदलायचे, परत पाणी पण घातले, कॅप्स घालायचे, पाणी अगोदर लोटून पुसून काढायचं सगळं स्वच्छ. मग काम सुरुवात. आणि बाकीचं आलं, लसूण नाही, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं धुवून स्वच्छ. आलं तर भिजत घालावं लागतं, माती असते ना खूप. धुवून आणि गाळणी, शोधणी बांधून, मग आपल्या नियमाप्रमाणे, जैन धर्माप्रमाणे सगळं चालू असतात. आणि जैन जे असते त्यावेळेला आम्ही कांदा लसूण करत नाही. जैनच्या वेळेला जैनच असतो. कोण ऑर्डर देणार नाही मग करणार असं नाही. आमचा माल तयारच असतो जैन आणि कांदा लसूण वगैरे. तो असतोय तेव्हा हा करत नाही, हा असतो तेव्हा तो करत नाही, असं आहे. आता असे काय अनुभव आहेत का की काहीतरी वेगळं, आता एवढी वर्ष तुम्ही करताय, काहीतरी वाईट अनुभव पण येतात, कधी चांगले अनुभव पण येतात, तर त्यातलं एखादा असं काय आठवतोय का काही? मी अजून तरी काय वाईट अनुभव आलेला नाही. पण चांगलं असं काहीतरी आयुष्यात एकदम म्हणजे असं वाटतं की हा मी हे करण्यासाठी इथपर्यंत आले, किंवा हे केलं मला इतकं सगळं मिळालं, असं काय अनुभव? अनुभव म्हणजे आता चांगलंच आहे ना सगळं. ते अवॉर्ड मिळाला 14 साली समाजाचं. त्याच्यापूर्वी सकाळचं सुरुवात झाली माझं मुलाखत घेऊन. सकाळ, परत पुण्यनगरी, तरुण महाराष्ट्र टाइम्स, सगळे महाराष्ट्र टाइम्सला तर 2-3 वेळा आलं. सगळ्या पेपर मध्ये झळकले. महाराष्ट्र टाइम्स तर एवढी मोठी प्रसिद्धी. लोकमत तर सगळ्या त्यांनी म्हणजे त्यांच्यातर्फेच हे झालं ना, जैन समाजाने त्यांनाच हे केलं. तर सबंध महाराष्ट्रात, नागपूर, बॉम्बे, सगळीकडे एकदम मोठं प्रवाह. त्याच्यानंतर महाराष्ट्र टाइम्सने एवढी प्रसिद्धी केली माझी. 3 वेळा त्यांनी माझी प्रसिद्धी केली. एकदा तर मुलाखत घेतली, परत तसं पण तुमच्यासारखंच त्यांनी सगळं व्हिडिओ सगळं घेऊन मोठं 2 पानाचं त्यांनी एवढं मोठं माझ्यासाठी केलं. आपल्या जैन मंदिरचं, बोर्डिंग मध्ये, परत श्राविक आश्रम मध्ये, रेकर कॉलनीत मंदिरात, बरेच ठिकाणी मिळाले. सुलोचना चौगुले पुरस्कार मिळाले. दक्षिण भारत जैन तर. अच्छा. तुम्ही सुरुवात कुठून केला, म्हणजे आधी तुम्ही फक्त तिखट करत होता, मग नंतर लोणच्यापासून सुरू केलं. बर. मग ते सगळं हे शाळेत, मराठी शाळा, विक्रम हायस्कूल, विस खांडेकर, शाळेत मी सगळं म्हणजे यायचे. आणि मी 1-2 वेळा तिकडे भेट पण दिली. बर. जाऊन सुद्धा आले, मी फिरून आले सगळीकडे. सुरुवातीला तसं तसं कोण लगेच आपल्या हे करत नाही. साखर आंबा हे सगळं म्हणजे. साखर आंबा पण असतो तुमच्याकडे? असतोय सीझन. अरे वा, मला बरंच काही काही कळालंय. आता मी सुद्धा इथून भरपूर काही घेऊन जाणार आहे. आणि शाळेत बरेच वेळा मी नेऊन पण दिलंय. अगदी तेव्हा मी सुरुवात मला करायचंच होतं ना. बरोबर. मार्केटिंग महत्वाचं असतं, त्याशिवाय लोकांना कळणार. मी स्वतः सगळ्यांना भेटून करून. आणि मला लोक म्हणजे असं हे पण केले, असं काय आम्हाला काय नको, तुम्ही जावा, काही केलं ना. अगदी मानानं म्हणजे अगदी ह्याच्यानं केलं नाही. आणि करणं चांगलं असलं की आपोआपच आपल्याला शाळेतली अजून सुद्धा विक्रम शाळेतली अजून येतात सर. आपलं पण रेसिपी चॅनल आहे. मी घरी रेसिपीज करत असते वेगवेगळ्या, जे आपले जैन रेसिपीज आहेत किंवा बाकीच्या पण, जैनच असं नाही, बाकीच्या पण रेसिपीज आहेत, हे आपण बनवत असतो. तर सगळ्यात आपलं प्रसिद्ध म्हणजे जैन दूध सांबार. हा, तर दूध सांबारचा मसाला मला बऱ्याच जणांनी विचारला होता. तर आपल्याकडे तो मसाला मिळतो? मग तो टिपिकल राधानगरी स्टाईलचा मसाला आहे का? हो, त्याच्यापेक्षा सुद्धा छान आहे. अच्छा. आणि दूध सांबारची ऑर्डर पण तुम्ही घेता? हा, दूध सांबारची ऑर्डर घेतो. अच्छा, बर. आणि बाकीचे कुठले कुठले मसाले आहेत त्याच्यामध्ये? गरम मसाला, दूध सांबार मसाला आहेच.
पावभाजी मसाला, पावभाजी मसाला आहे, मिसळ मसाला आहे. मग मिसळ मसाला कसा म्हणजे नुसतं आपण मिक्स करायचं, रेडी टू मिक्स आहे की रेडी टू रेडी टू. मग आपण कांद्यामध्ये परतायचा आणि तो मसाला वापरायचा? त्याचा कसं करायची पद्धत असते. मसूर अख्खा मसाला, मसूर, अख्खा मसूरचा मसाला. बिर्याणी मसाला म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही. अच्छा, म्हणजे कांदा लसूणचा मसाला. वेगळा आणि चेन अच्छा व्हेज नॉनव्हेज म्हणजे. अच्छा, ओके. आता तुम्हाला जर काही घ्यायचं असेल, समजा धने जिरे पावडर असेल, अगदी मसाला तिखटापासून, किंवा मी म्हणेन की बुक्का किंवा मिरची तिखट आपण म्हणतो त्यापासून ते मसाला तिखट, पावभाजी मसाला, बिर्याणी मसाला, दूधसार मसाला, मिसळ मसाला, दमले मी आणखी बरेच मसाले तुम्हाला मिळतील यांच्याकडे. तर तुम्ही एकदा इथं नक्की भेट द्या. शाहूपुरी पहिल्या गल्लीमध्ये वामन गेस्ट हाऊसच्या शेजारी यांचं शॉप आहे आणि कधीही तुम्ही आलात तर अवेलेबल असतं. आजी बंद कधी असतं? रविवारी. आणि मिरची सांगा, मसाले मिरची खूप जाते. सांडगी मिरची पण मिळते सांडगी मिरची. आणि त्याशिवाय साल पापड आहे, कुरवड्या आहेत, आणि उडदाचे पापड खूप छान. उडदाचे पापड, शेवया, बऱ्याच गोष्टी. नाचणीचे पापड मला वाटतं नाचणी आहेत, बटाटा साबुदाणा आहे. काही नाहीये ते सांगा बघू. सगळ्याच गोष्टी ऍक्च्युली सगळ्या अवेलेबल आहे. आणि आता सध्या आणि हे सुरू केले गव्हाच्या कुरवड्या. अच्छा, ते चिकाच्या कोण सहसा करत नाहीत, ते पण आता आपण सुरू केले. म्हणजे आता लोणची वगैरे मी असं घरीच घालायचे ना, तेव्हा घरी जास्तच घालायचे. 100-200 किलो म्हणजे किलो नाही, शेकड्यावर असं घालायचे. मग तेच मी सुरू केलं. माझ्या माहेरी पण खूप छान लोणची वगैरे असायची ना, त्याच पद्धतीने मी सुरू केलं. तेच आहे. अच्छा, माहेर कुठलं? अब्दुल्लाट. तुमच्या आजीचं गाव. माझी आत्या. अच्छा. आणि पहिला किती प्रोडक्शन होत होतं तिखटामध्ये आणि आता किती होतं? आता टनावरच होतं, टनापेक्षा जास्त असते. अच्छा, 5-10 टन असं असतं. अच्छा. आणि तुमच्याकडे आता किती कामगार आहेत? माझ्याकडे आता लेडीज 4-5 आहेत. 4 मुलगा हा. खूप छान आहेत मुलं हे कामगार सगळे. त्यांच्यावरच आता चालले ना, मी एवढं मोठे करू शकले नसते ना. आणि या सुनांचं पण, एक सुन आता बरं नाही मोठीला. अच्छा, ती आली नाही, ती सकाळी असते, दुपारी असते, दोघी असतात. अच्छा, म्हणजे तुम्ही तिघी मिळून. हो, आता मी सध्या 2-3 वर्ष झाली तर येतच नाही. अच्छा, लॉकडाऊन पासून आहे. आणि मध्ये पडल्यानंतर ते गेलं 2 वर्ष. आणि आता सवय झाली की निवांत बसायची. आणखी काय करायचंय काकी किंवा असं काय तुमचं? आणि डोक्यात काहीतरी करावं असं वाटतंय मला. बर, मग आता आणि एक महत्वाचे म्हणजे मी हे का करू, लाजले नाही. लाजले असते तर बसले असते कोपरे. हे सगळ्यात महत्वाचं आहे की कुठलं काम करायला लाजायची काही गरज नाहीये. पहिला सुरुवातीला सगळी लोक थोडंफार काहीतरी बोलत असतात, किंवा जेव्हा आपण एखाद्या लेवलला पोहोचतो ना, हीच लोक आपलं येऊन कौतुक करतात. आणि माझं सुरुवातीला जैन मसाला रोजचं 10-20 किलो मी रोज जैन मसाला मी एकटी करतो. रोज भाजायचं, रोज करायचं, रोजच्या रोज करायचं. घरी मिक्सरवर कर, पुरी मिक्सर पण खूप छान होते. ते माझं तर शिक्षण नाहीच आहे. 6वी पास झाले आणि लग्न झाले माझं. खूप लहान वयात लग्न झालं. आत्ताच्या ज्या लेडीज आहेत की नाही, त्या आता सांगतात की माझं शिक्षण नाही आहे, किंवा सांगतात की मला खूप काय करायचं, खरं काय करू कळत नाही, किंवा मी बाकी काही शिकलेलेच नाहीये. तर मग तुम्ही त्यांना काय सांगणार? अनुभवावरूनच करायचं असं काय नाही. हा, म्हणजे तुम्हाला आपण माझं कसं झालं खरं तर हे खूप मला असं म्हणजे बघितलं कुठली गोष्ट म्हणजे आपण बघितलं की करायची. इच्छा असायला पाहिजे, मग तुम्ही कुठेही पोहोचू. इच्छा असल्या की मार्ग सापडतो आपण. म्हणजेच आयुष्यामध्ये असं काही नाहीये की तुम्ही शिकला नाही, किंवा तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला, मला बरेच जण विचारतात की मॅडम आम्हाला बरंच काही करायचं आहे पण काय करू कळत नाहीये. तर तुमच्या समोर असं आता उदाहरण आहे की 6वी झाल्यानंतर काकींचं लग्न झालंय, त्यानंतर त्यांनी जे चालू केलेला बिझनेस आहे तो आता ऑनलाईन पोहोचलाय. त्यांच्या हाताखाली आता 5-6 जण आहेत, ते सगळी फुल फॅमिली म्हणून त्यांना सपोर्ट करतात, फुल फॅमिली मिळून राबतात. मुलं माझी खूप चांगली, म्हणून हे दिवस मला बघायला मिळाले. खरंच आणखी काय पाहिजे आपल्याला? ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आयुष्यामध्ये. आणि सगळ्यात शेवटी आम्ही तुम्हाला हेच सांगतो काकी की आपण इच्छा जेव्हा करतो किंवा आपण धडपडतो, धाडसानं एखादी गोष्ट करतो, तेव्हा 100% आपल्याला सक्सेस मिळतं. तुम्हाला काय वाटतं काकी? बरोबर आहे ना? बरोबरच. आणि मग
दान धर्म तर मी एवढं करते आणि माझा मुलं पण सपोर्ट करतात. मम्मी तुला काय करायचं ते कर, तू सगळं केलं जे सांगते एवढी बरोबर आहे. मुलांचं म्हणजे सपोर्ट आहे. म्हणजे आणि तुम्ही- माझ्या मुलांना साधं एक बडीशोपची पण सवय नाही खायची. मी आणि खाते बडीशोप करते मुलं खाते. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि हे जे कौतुक आहे ना घरच्यांबद्दलचं, हे चेहऱ्यावर आपल्याला दिसतं. आणि काकींची मुलगी म्हणजे सुनीता दिदी माझ्या बरोबर गार्डन कोर्सला होत्या. आणि मला याचं वाईट वाटतंय की मी पहिल्यांदा त्यांच्या दुकानात परवा आले आणि मला असं वाटलं की आपण आपल्या लोकांसाठी म्हणजे आपल्या म्हणजे इन द सेन्स की जैन धर्मांमध्ये अजून मी काही केलेलं नाहीये, की इतकी मोठी गोष्ट एखाद्या लेडीनं करणं, एखाद्या बाईनं इथंपर्यंत येणं, हे खूप कष्टाचं काम असतं. सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करायला लागतात. घरकाम, मुलं सांभाळणं, संसार व्यवस्थित चालवणं, ह्यातून इथंपर्यंत पोहोचणं खूप कष्टाचं काम मी म्हणू शकते, किंवा खरोखर उल्लेखनीय आहे हे. आणि थँक्यू, तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात आणि आमच्या चॅनलसाठी. आणि तुम्हाला पण अशी कोणीतरी लेडीज माहित असली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर मी साईडला त्यांचा नंबर देतेय, तुम्ही चेक करू शकता आणि त्यांना ऑर्डर करू शकता.